मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज घाटनांदरा ते तिळका जो घाट आहे या घाटामध्ये पावसाळ्याच्या ढगफुटीमुळे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। त्या पावसामुळे हा जवळपास रोड खंगाळून गेला होता। बऱ्याच ठिकाणी जवळपास गाड्या बंद झालेल्या होत्या आणि अतिशय परिस्थिती गंभीर होती। परंतु मागे आम्ही जवळपास काही दिवसापूर्वी या भागामध्ये या भागाच्या आमदार माननीय संजयनाथ जाधव व या भागाचे पालकमंत्री मान्य श्री नामदार संजयजी शिरसाट साहेब यांचा जेव्हा दौरा झाला त्यापूर्वी रस्ता खराब होता, पण जेव्हा हे सगळं बघितलं तर आमदार साहेब व मंत्री साहेब यांनी बांधकाम भावाला आदेश दिले व त्या आदेश दिल्यामुळं आज जवळपास 100% रोड चालू झालेलाच आहे। परंतु हे बारकाईनं व्यवस्थित काम करू लागलेले आहे आणि अतिशय आनंद वाटतोय की हा इथे कधी कोणाला श्रेय द्यायचं नाही किंवा आम्हालाही श्रेय घ्यायचं नाही। इथं फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण हे बघू शकता की हा जो घाट आहे हा नागरिकांसाठी वापरण्यासाठी घाट आहे। मराठवाडा ते खानदेश याला जोडणारा खूप महत्वाचा घाट आहे। चिंचोली लिंबाजी नाचनवेल फुलंब्री घाटनांदरा सिल्लोड कन्नड या भागाला या भागातील ज्या गावातील नागरिक आहेत त्या नागरिकांसाठी हा रोड शरीराच्या रक्तवाहिनीसारखा काम करतो। खानदेशमधले बी जवळपास पाचोरा तालुक्यातील सोयगाव तालुक्यातील इकडे चाळीसगाव तालुक्यातील जे बी गावं आहे हे गावं यांचा जो व्यवहार आहे सामाजिक व्यवहार असो राजकीय व्यवहार असो त्यांचा व्यवसाय असो किंवा शिक्षणाचा भाग असो ज्यांना मराठवाड्याकडे येऊन काम करायचं आहे त्यांना या रोडच्या माध्यमातून शॉर्टकट असा आहे। कारण की बनोटी किनी तिळका सातगाव पाचोरा सोयगाव या आजूबाजू परिसरासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे। कारण इकडं बाजारपेठे मोठ्या चिंचोली लिंबाजी बाजारपेठे घाटनांदरा बाजारपेठे तिकडं करंजखेडा कन्नड सिल्लोड फुलंब्री पिशोर या भागासाठी यांना तिकडून अजिंठा मार्गे जायला पुरत नाही, त्यांना या भागातूनच यायला पुरतं। कारण की हा शॉर्टकट आहे। या शॉर्टकटमुळे तुम्हाला 8 ते 10 किलोमीटर रस्ता आहे, फक्त 8-10 किलोमीटरच्या रस्त्यामुळं 15-20 किलोमीटर आम्हाला येणं जाणं राहतं आणि 100 किलोमीटर पलटून यावं लागतं। तर ती अतिशय गंभीर गोष्ट असते। म्हणून हा जो घाट आहे मागील बऱ्याच वर्षापासून सुरू झालेला नव्हता, त्याला खूप मोठे खड्डे पडलेले होते, इथे गाडी घालणं आणणं नेणं खूप अवघड होतं। परंतु मागील काही दिवसापासून या भागाचे जे आमदार आहे, या भागाचे जे पालकमंत्री आहे, या भागाचे जे खासदार आहे माननीय श्री संदीपान भुमरे साहेब यांनी स्वतः या भागात लक्ष दिलं व मराठवाड्याला ते खानदेश जोडणारा हा रस्ता चांगला कसा होईल या दृष्टिकोनातून बांधकाम भवन यांच्याकडे चर्चा केली आणि बांधकाम भवन सुद्धा हा नागरिकांसाठी खूप महत्वाचा रस्ता आहे, त्यामुळं हा लवकरात लवकर चांगला करून द्यावा अशा मानसिकतेनं आज प्रगतीपथावर काम आहे। तुमचं नाव मान्य श्री दिनेश भाऊ जाधव साहेब हे स्वतः उभं राहून 2 ट्रॅक्टर आणि जेसीबी लावून ज्या ज्या ठिकाणी जसं तसं पाहिजे तसं एकदम बारीक तुम्ही बघू शकता की किती बी चांगला करा माणूस असला तितकी व्यवस्थित करून देऊ शकत नाही। पण हे जे जाधव साहेब आहे हे जसं पाणी येईल ते पाणी कसं वाहून जाईल कसं निघून जाईल बाजूनं रोड कसा खवळू देणार नाही या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक काळजी घेऊन काम करू लागलेले आहे। आमचे मित्र मान्य श्री अतुल भुजंग साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि आमचे दुसरे मित्र जे नाव धनराज भाऊ वाघ आणि भारत जाधव हे बंधू सुद्धा एवढ्या मोठ्या घाट अतिशय म्हणजे इथं खाली बी खूप मध्यभागी आहे घाटाच्या जवळपास खालून पूर्णपणे घाट करत आलेले निसंकोच डबल गाडी कशी जाईल या दृष्टिकोनातून यांनी हा घाट एकदम व्यवस्थित केलेला आहे। मी तुम्हाला सांगतो खरं तर म्हटलं तर आता आमच्याजवळ काही साहित्य नाही तर या सगळ्या लोकांची मी सत्कार करणार होतो। बंधूंनो, जे काम महत्वाचे ज्या काम विधायक आहे त्या कामाला दर्जेदारपणा देणं हे आमच्याच हातात आहे आणि आमच्यापैकी हे जे लोक आहेत जाधव साहेब झाले, हे जे धनराज बोंतीन झाले, कात्रा भुजंग झाले, हे जे लोक आहे रात्र सातत्याने या भागामध्ये काम करत असतात। माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टीला महत्व देणं गरजेचं आहे। आता ढगफुटी झाली शंका नाही त्यात आणि हा रस्ता खराब झाला त्यात शंका नाहीये, खराब झालेला आहे परंतु त्याला चांगलं करायचं काम आमचं आहे आणि तेच आपल्या या भागातील जे लोकप्रतिनिधी आहे संदीपान भुमरे साहेब असो की संजयनाथ जाधव असो आमदारजी
का पालकमंत्री माननीय श्री संजयजी शिरसाट असो, या नागरिकांनी किंवा माजी आमदार खासदार वगैरे असो किंवा जे भी लोकप्रतिनिधी आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, बाकीच्या आजूबाजू गावाचे सरपंच लोक आहे, ग्राम सदस्य लोक, ग्रामपंचायत सदस्य आहे आणि या भागाचे बी सनदशीर जे अधिकारी आहे, हे सर्व लोक जबाबदारीनं काम करू लागलेले आहे. या सर्वांचं मी इथं अभिनंदन करेल, त्याचं स्वागत करेल आणि त्यांच्या कार्याला मी सन्मान करेल, कारण की या सर्वांच्या माध्यमातून हा रोडचं काम होऊ लागलेले आहे. आणि हा घाटनांद्रा ते तिलका जो घाट आहे, बोरमाळ तांडा, हा जो रस्ता आहे चांगला झाल्यामुळं या भागाची ज्या बसेस होत्या, सिल्लोड डेपोच्या असो, कन्नड डेपोच्या असो, सोयगाव डेपोच्या, पाचोरा डेपोच्या, चाळीसगाव डेपोच्या ज्या बसेस आहे, त्या बसेस 12 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यामुळं सगळ्या जे डिपो आजूबाजूचे त्या सर्व डिपोचे जे बी अधिकारी आहेत त्या सर्वांना विनंती करतो, हा रोड चांगला झालेला आहे आणि अजून हे सगळे लोक रात्रंदिवस या रोडसाठी काम करू लागले आणि नक्कीच हा आमचा सर्वांसाठी एक महत्वाचा विषय आहे आणि तो विषय पार पडू लागलेला आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.